इथे आपण बघणार आहोत गुणोत्तर व प्रमाण म्हणजे रेशो आणि प्रपोर्शन इंग्रजीमध्ये. तर गुणोत्तर म्हणजे काय? तर दोन सारखे एक असलेल्या जर दोन संख्या असतील तुमच्या ए व बी, तर त्यांचे गुणोत्तर आपण असे लिहितो एस बी. बरोबर आहे, एस बी. आणि ते ए छेद बी असे काढतात. म्हणजे गुणोत्तर जर काढायचं झालं तुम्हाला तर ए छेद बी असं लिहावं लागतं. इथे ए हा अंश असतो आणि बी हा छेद असतो. आता प्रमाण म्हणजे काय? तर प्रपोर्शन. जर दोन गुणोत्तरे बरोबर असतील, म्हणजे दोन गुणोत्तरे आपल्याला दिली ती जर बरोबर असतील तर त्यांना आपण प्रपोर्शन म्हणतो किंवा प्रमाण म्हणतो. बरोबर आहे. उदाहरणार्थ एस बी बरोबर सीस डी असेल, म्हणजे दोन्ही गुणोत्तरे जर बरोबर आहेत तर आपण म्हणतो ते समप्रमाणात, म्हणजे एस बी आणि सीस डी हे समप्रमाणात आहेत. बरोबर आहे. आता जर एस बी आणि सीस डी जर असतील तर आपण लिहितो ए छेद बी बरोबर सी छेद डी. हे महत्वाचं आहे. जर एस बी बरोबर सीस डी असेल तर आपण लिहितो ए छेद बी बरोबर सी छेद डी. आणि तिरकस गुणाकार जर केला आपण इथे तर ए गुणिला डी बरोबर आहे, म्हणजे ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी मिळतो. तर महत्वाची स्टेप आहे. तिरकस गुणाकार ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी, म्हणजे जेव्हा ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तेव्हा ए गुणिला बी बरोबर बी गुणिला ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी असते. नंतर जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर याला म्हणतात तुम्ही कंपोनांडो डिव्हिनांडो रूल. म्हणजे ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए प्लस बी भागेला ए वजा बी बरोबर सी प्लस डी भागेला सी वजा डी पण होतो. बरोबर आहे. सो दिस इज नोन ॲज कंपोनांडो डिव्हिनांडो रूल, किंवा आपण कंपोनांडो रूल पण बघतो. म्हणजे ए प्लस बी अपॉन बी बरोबर सी प्लस डी अपॉन डी हा पण रूल इथे लागू होतो. डिव्हिनांडो रूल पण लागू होतो, म्हणजे ए अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी अपॉन सी मायनस डी हा रूल सुद्धा इथे लागू होतो. याला म्हणतात तुम्ही कंपोनांडो रूल, याला म्हणतात डिव्हिनांडो रूल, आणि याला म्हणतात कंपोनांडो डिव्हिनांडो रूल. म्हणजे ए छेद बी बरोबर सी छेद डी जर असेल तर ए अधिक बी वजा ए अधिक बी भागेला ए वजा बी बरोबर सी अधिक डी भागेला सी वजा डी. आता एस बी बरोबर सीज डी असेल तर ए ला म्हणतो आपण त्याचं पहिलं प्रमाण, बी ला म्हणतो दुसरं प्रमाण, सी ला म्हणतो तिसरं प्रमाण आणि डी ला म्हणतो चौथं प्रमाण. याप्रमाणे म्हणतो आपण त्यांना. आता चौथे प्रमाण जर काय झालं तुम्हाला हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे तिरकस गुणाकार ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी. यावरून तुम्ही पहिलं प्रमाण काढू शकता, दुसरं प्रमाण काढू शकता, तिसरं आणि चौथं काढू शकता. बघा चौथं प्रमाण जर काढायचं झालं तर डी म्हणजे इथे ए गुणिला डी आहे, ऐकल्यानंतर भागे लावून जाईल ए. म्हणजे चौथं प्रमाण जर काढायचं झालं तर डीचा फॉर्म्युला बसेल तुमचा बी गुणिला सी भागेला ए. बरोबर आहे. आता तिसरं प्रमाण जर काढायचं आहे तुम्हाला समजा सी, तर यावरून हा बी इकडे घेऊन घ्यायचा, म्हणजे ए गुणिला डी भागेला बी. याप्रमाणे तुम्ही तिसरं प्रमाण काढू शकता. तर उदाहरण 5, 8 आणि 15 यांचे चौथे प्रमाण काढायचं, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 5, 8 आणि 15 यांचं चौथं प्रमाण काढा. जर ए ची व्हॅल्यू 5 सपोज करू आपण, बी ची व्हॅल्यू 8 घेऊ आणि सी ची व्हॅल्यू 15 घेऊ, चौथे प्रमाण डी मानू. मग आपल्याला ते प्रमाणात असं दिलेलं आहे, म्हणजे ए छेद बी भागे इक्वल टू सी छेद डी असं दिलेलं आहे आपल्याला. ए भागेला बी बरोबर सी भागेला डी. तिरकस गुणाकार जर केला तुम्ही तर आपल्याला मिळेल ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी. म्हणून यावरून चौथं प्रमाण म्हणजे डी शोधायचं आहे. हा ए गुणिला डी आहे, हा ए इकडे आल्यानंतर काय होऊन जाईल भागेला होऊन जाईल. म्हणून डी ची व्हॅल्यू काय होऊन जाईल तुमची बी गुणिला सी भागेला ए. आता बी ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 8, सी ची व्हॅल्यू दिलेली आहे 15, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. तिथे पुट केली 5 1 5, 5 3 15, म्हणून 8 3 24. म्हणून चौथं प्रमाण काय आलं तुमचं 24. त्याचप्रमाणे 15, 28 आणि 45 यांचं चौथं प्रमाण काढायचं आहे. तर ए ची व्हॅल्यू आपण 15 घेतली, बी ची व्हॅल्यू 28 घेतली, सी ची व्हॅल्यू 45 घेतली, चौथं प्रमाण आपण डी मानलं. म्हणून इथे आपण आपल्याला दिलेल्या प्रमाणात असल्यामुळे ए छेद बी बरोबर सी छेद डी, म्हणजे तिरपच गुणाकार जर केला आपण तर आपल्याला मिळेल ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी. म्हणजे डी ची व्हॅल्यू काय मिळेल बी गुणिला सी भागेला ए. फॉर्म्युला लक्षात ठेवा चौथं प्रमाण काढण्यासाठी. बी ची व्हॅल्यू इथे 28 दिलेली आहे, सी ची व्हॅल्यू 45 दिलेली आहे आणि ए ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. म्हणजे 28 गुणिला 45 भागेला 15, 15 1 15, 15 त्रिक 45, 28 त्रिक 84. म्हणजे इथे डी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला चौथं प्रमाण 84. आता इथे आपल्याला दुसरं प्रमाण शोधायचं आहे. बघा जर 0.75 एक्स बरोबर 5 8 असेल तर एक्स ची किंमत काय हे आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला दिलेलं आहे 0.75 एक्स, म्हणजे 0.75 भागेला एक्स बरोबर 5/8. मग इथे आपण तिरकस गुणाकार करू, म्हणजे 5 गुणिला एक्स. जो व्हॅल्यू पाहिजे आपल्याला ती डाव्या बाजूला घेतली, म्हणजे हा तिरकस गुणाकार 5 गुणिला एक्स, म्हणजे 5 गुणिला एक्स बरोबर
0.75 गुणिले 8, परंतु 8 गुणिले 0.75 जर तुम्ही काढलं तर आपल्याला माहिती आहे 75 गुणिले 8 म्हणजे 600 होतं आणि ते दशांश चिन्हाच्या उजवी बाजूला 2 घरं आहेत, त्यामुळे 0 0 असे 2 घरं आपण ठेवले इथे तर आपल्याला उत्तर मिळत आहे 6. बरोबर आहे. म्हणजे 5 गुणिले x बरोबर 6. इथे 5 गुणिले इकडे आल्यानंतर 5 काय होऊन जाईल भागीला होऊन जाईल, म्हणून x बरोबर 6 भागीला 5. 6 भागीला 5 म्हणजे परत त्याचप्रमाणे 6 भागीला 5 म्हणजे 6.0 भागीला 5. आता इथे काय आलं 5 गुणिले 12 होतं ते. बरोबर आहे. म्हणजे 12 आणि दशांश स्थळ एक आहे म्हणून 1.2, म्हणून x ची व्हॅल्यू येईल तुमची 1.2. नंतर पुढचं उदाहरण आहे, जर एस बी बरोबर 4 5 दिलेला आहे, बी सी बरोबर 7 6 दिलेला आहे आणि सी डी बरोबर 3 2 दिलेला आहे, तर आपल्याला एस डी फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. हे प्रमाण शोधायचं आहे, हे गुणोत्तर शोधायचं आहे. मग आपल्याला काय दिलं आहे, एस बी म्हणजे ए छेद बी बरोबर 4 5 म्हणजे 4/5 दिलेला आहे. बी सी म्हणजे बी छेद सी बरोबर 7 6 म्हणजे 7/6 दिलेला आहे आणि सी डी दिलेला आहे म्हणजे सी छेद डी बरोबर 3/2 हे दिलेलं आहे. आपण ह्या सर्वांचा गुणाकार करू म्हणजे डावी बाजू काय होईल तुमची ए छेद बी गुणेला बी छेद सी गुणेला सी छेद डी. बरोबर आहे. या तीन गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर उजव्या बाजूला काय होईल तुमचं 4/5 गुणेला 7/6 गुणेला 3/2. बरोबर आहे. म्हणजे ए छेद बी गुणेला बी छेद सी गुणेला सी छेद डी. तर इथे बी अंशात आहे आणि इथे बी छेदात आहे, कॅन्सल झाला. इथे सी अंशात आहे, सी छेदात आहे, कॅन्सल झाला. म्हणजे उजवीकडे काय शिल्लक राहील तुमचं ए फक्त अंशात शिल्लक राहील आणि डी हा छेदात शिल्लक राहील, म्हणजे ए छेद डी मिळेल आपल्याला. आणि उजव्या बाजूला बघा इथे बे क बे, बे जुने 4, परत इथे बे क बे आणि इथे 3 1 3, 3 2 6, म्हणजे इथे हे 2 आणि 2 कॅन्सल झाले, म्हणजे इथे अंशामध्ये शिल्लक राहिले 7 आणि छेदामध्ये शिल्लक राहिले 5. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं ए छेद डी बरोबर 7/5. म्हणजे प्रमाण काय येईल एस डी बरोबर 7/5 हे तुमचं उत्तर येईल. आता पुढचं उदाहरण आहे, जर दोन संख्यांची बेरीज 216 व वजाबाकी 36 असेल तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल. दोन संख्यांची बेरीज आपल्याला 216 दिलेली आहे आणि त्यांची वजाबाकी 36 दिलेली आहे, तर आपल्याला त्यांचे गुणोत्तर विचारलेले आहेत. आपण त्या दोन संख्या ए व बी मानू. तर त्यांनी आपल्याला काय दिले, त्यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी 216 दिलेली आहे, ए वजा बी म्हणजे त्यांची वजाबाकी 36 दिलेली आहे. परंतु आपल्याला माहित आहे कंपोनांडो डिव्हिनांडो रूल जर आपण बघितला तर दोन संख्यांची बेरीज भागीला दोन संख्यांची वजाबाकी म्हणजे ए छेद बी. परंतु आपल्याला इथे काय दिलेलं आहे, दोन संख्यांची बेरीज 216 दिलेली आहे आणि त्यांची वजाबाकी 36 दिली आहे, म्हणजे 216 भागीला 36 म्हणजे 36 1 36, 36 216 म्हणजे 6/1. बरोबर आहे. म्हणजे ए छेद बी म्हणजे काय तुमचं 6/1. याचा अर्थ एस बी म्हणजे काय 6/1 असं प्रमाण आपल्याला मिळत आहे. नंतर पुढचं आहे, जर एस बी बरोबर 2/3, बी सी बरोबर 5/4 आणि सी डी बरोबर 4/1 असेल तर एस डी किती. परत महत्वाचं उदाहरण आहे, या टाईपचं उदाहरण आपण घेतलं. इथे आपल्याला काय दिलं आहे, ए छेद बी बरोबर 2/3, बी छेद सी बरोबर 5/4 आणि सी छेद डी बरोबर काय येईल 4/1. या तिघांचा गुणाकार करून घेऊ म्हणजे उजव्या बाजूला मिळेल आपल्याला ए छेद बी गुणेला बी छेद सी गुणेला सी छेद डी आणि उजव्या बाजूला 2/3 गुणेला 5/4 भागेला गुणेला 4/1. मग इथे हा बी बी अंशातला छेदातला कॅन्सल झाला, सी सी कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक राहिला अंशात फक्त ए म्हणजे ए आणि छेदामध्ये डी शिल्लक राहिला. आणि इथे उजव्या बाजूला हा 4 4 कॅन्सल झाला, 2 गुणेला 5 झाले तुमचे 10 अंशामध्ये आणि छेदामध्ये 3, म्हणजे ए छेद डी काय मिळालं तुम्हाला 7/3 म्हणजे 10/3. म्हणून एस डी बरोबर काय झालं तुमचं 10/3 हे गुणोत्तर झालं, प्रमाण झालं. म्हणजे पुढचं आहे बघा, जर एस बी बरोबर 7/9 आहे आणि बी सी बरोबर 3/5 आहे तर एस बी सी असं प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे. मग इथे बी काय कोणत्या प्रमाणात आहे 9 मध्ये आहे, त्याच्यामुळे इथला बी सुद्धा आपल्याला 9 करावा लागेल. लक्षात घ्या इथला बी काय तुमचा 9 आहे, त्याच्यामुळे इथला बी पण तुम्हाला 9 करावा लागेल. मग आपल्याला दिला ए छेद बी बरोबर काय आहे 7/9 आणि बी छेद सी काय दिलेला आहे 3/5. बरोबर आहे. मग हा तुम्हाला 9 करायचा आहे म्हणजे इथे तुम्हाला 3 गुणावं लागेल, 3 गुणायचं इथे आणि ते पण 3 गुणावं लागेल. म्हणजे हा काय होईल तुमचा 3 गुणिला 3 भागेला 5 गुणिला 3 म्हणजे हा 3 गुणिला 3 म्हणजे 9 झाला आणि 5 गुणिला 3 म्हणजे 15 झाला. म्हणजे तुमचा इथे हा बी सुद्धा 9 झालाय, म्हणजे ए झाला 7, बी झाला 9, सी झाला आता 15. म्हणजे प्रमाण काय झालं एस बी सी बरोबर
7 9 15 या पुढचं उदाहरण आहे, एका पिशवीत विविध किमतीच्या नाण्यांच्या काही प्रमाणात समावेश आहे. म्हणजे एका पिशवीमध्ये काही नाणी दिलेली आहेत आणि त्यांचे प्रमाण दिलेलं आहे. 1 रुपया नाण्यांची संख्या 2 रुपये नाण्यांच्या संख्येच्या तुलनेत 5-7 आहे. म्हणजे जेवढी नाण्यांची संख्या असेल 1 ची त्याचे आणि 2 चे नाणे यांचे प्रमाण काय 5-7 आहे. त्याचप्रमाणे 2 रुपयाची नाणी आणि 5 रुपयाची नाणी यांचे प्रमाण आहे तुमचं 7-6. पिशवीत 1 रुपये नाण्यांची एकूण 15 रुपये आहेत. तर 5 रुपये नाण्यांची एकूण किंमत किती? म्हणजे 5 रुपये नाण्यांची किंमत आपल्याला इथे विचारलेली आहे. जर आपण 1 रुपयाचे नाणे हे ए मानू, 2 रुपयाचे नाणे हे बी मानू आणि 5 रुपयाचे नाणे हे सी मानू. म्हणजे आपल्या पिशवीमध्ये 1 रुपयाचे ए नाणे आहे असं मानू, 2 रुपयाचे बी नाणे असं मानू आणि 5 रुपयाचे सी आहे असे मानू. आता दिलेल्या अटीनुसार काय आहे, 1 रुपया आणि 2 रुपये यांच्या नाण्यांची काय प्रमाण 5-7 आहे. म्हणजे इथे ए छेद बी बरोबर 5/7 आणि त्यानंतर 2 रुपये आणि 5 रुपये यांचं प्रमाण काय 7-6 म्हणून 2 रुपये म्हणजे बी, 5 रुपये म्हणजे 6 म्हणजे बी छेद सी काय दिले आपल्याला 7/6. या दोघांचा गुणाकार करून घेऊ आपण, कारण की आपल्याला 1 आणि 5 विचारलेलं आहे. त्याच्यामुळे 1 आणि 5 म्हणजे ए आणि सी चं मधलं आपल्याला बघायचं आहे. मग या दोघांचा गुणाकार केला उजव्या बाजूला काय मिळेल आपल्याला ए छेद बी गुणेला बी छेद सी. म्हणजे यातला हा बी अंशातला आणि छेदातला कॅन्सल झाला आणि उजव्या बाजूला असेल तुमचं 5/7 गुणेला 7/6 म्हणजे 7 कॅन्सल झाले. म्हणजे इथे उजव्या बाजूला काय असेल 5/6 म्हणजे ए छेद सी बरोबर 5/6. परंतु आपल्याला काय दिलेली आहे की 1 रुपयाची एकूण किंमत 15 रुपये आहे. आपल्याला माहिती आहे 1 रुपयाची किंमत 15 रुपये, एकूण किंमत 15 रुपये म्हणजे किती असतील ते नाणी 15. परंतु 1 नाणीची 15 आहे किंमत, त्याच्यामुळे ए ची व्हॅल्यू काय येईल तुमची 15. म्हणजे इथे ए ची व्हॅल्यू तुम्ही 15 टाकायची आहे. म्हणजे इथे ए दिलेला आहे, ए ची व्हॅल्यू आपण 15 टाकू. ही 15 टाकलेली आहे म्हणजे 15 भागेला सी बरोबर 5/6. मग तिरकस गुणाकार करायचा म्हणजे 5 गुणेला सी हा तिरकस गुणाकार करायचा असं याप्रमाणे. म्हणजे 5 गुणेला सी बरोबर 15 गुणेला 6. 15 गुणेला 6 होतात तुमचे 90 किंवा आपण सी इथे 5 गुणेला इकडे आल्यानंतर तो भागीला होऊन जाईल. म्हणजे आता झाला तुमचा 15 गुणेला 6 भागीला 5. सी ची व्हॅल्यू येईल तुमची 5×1 5 5 15 म्हणजे 3×18. म्हणजे 5 रुपयाचे किती नाणे झाले 18 नाणे. म्हणजे 5 रुपयाचे तुमचे 18 नाणी असतील. 18 नाणी म्हणजे काय तर त्याची किंमत काय मग 5 रुपये नाण्यांची किंमत किती झाली 5 गुणेला 18 म्हणजे 90 रुपये. या पण नंतर पुढचं उदाहरण आहे, 3 भागीदारांनी व्यवसायातील नफा 50 27 8 या प्रमाणात वाटून घेतला. म्हणजे 3 भागीदार आहेत, त्यांनी नफा वाटून घेतलाय 50 27 8 आणि त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, भागीदारी केली असेल ती अनुक्रमे 14 महिने 8 महिने आणि 7 महिने होती. तर त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याचे प्रमाण आपल्याला शोधायचं आहे. मग आपल्याला दिलं आहे ते पहिल्याची गुंतवणूक किती आहे 14 महिन्यांसाठी आपण एक्स मानायची आहे. दुसऱ्याची गुंतवणूक 8 महिन्यांसाठी वाय मानू आणि तिसऱ्याची जी गुंतवणूक आहे 7 महिन्यासाठी ती झेड मानू. म्हणून आपण गुंतवणुकीचं प्रमाण जे आहे ते काय असेल तुमचं 14x बरोबर आहे, नंतर 8y आणि 7z. हे आपल्याला गुंतवणुकीचं प्रमाण नफा दिलेला आहे 50 27 8 म्हणून गुंतवणूक ज्याप्रमाणे असेल तसाच त्याप्रमाणे आपला नफा वाटला जाईल. म्हणून 14x 8y आणि 7z हे जे गुणोत्तर आहे तेच आपण इथे नफ्यामध्ये लिहितोय 50 27 8. मग इथे 14x भागेला 8y म्हणजे पहिला आणि दुसरा रेशो घेतलाय आपण. 14x भागेला 8y म्हणजे इकडे पण पहिला आणि दुसरा रेशो घ्यायचा म्हणजे 5/7. तिरकस गुणाकार जर केला तर 14x गुणेला 7 बरोबर 8y गुणेला 5 म्हणजे 14 7 98 होतात. म्हणजे 98x बरोबर 40y झाले बरोबर आहे. आपल्याला प्रमाण शोधायचं. मग आपण इथे काय करू y ची व्हॅल्यू x च्या रूपात लिहू आणि z ची व्हॅल्यू सुद्धा x च्या रूपात लिहू. म्हणजे 14 7 इथे 98 झाले. 98x बरोबर 8 गुणेला 5 40y झाले. म्हणून यावरून हा 40 इकडे घेऊन घ्यायचा आहे म्हणजे हा गुणाकार आहे तर इकडे भागाकार होऊन जाईल. म्हणजे y ची व्हॅल्यू काय येईल तुमची y बरोबर 98x भागेला 40. आता याला दोनाचा भाग जातोय 20 गुणेला 2 40 होतात आणि 49 गुणेला 2 48 होतात. म्हणजे काय होईल तुमचं 49 भागेला 20x बरोबर. म्हणजे y ची व्हॅल्यू झाली तुमची 49 भागेला 20 गुणेला x. त्याचप्रमाणे पहिला आणि तिसरा रेशो जर आपण घेतला इथला बघा
14x आणि 7z म्हणजे 14x भागेला 7z बरोबर 5/8 याप्रमाणे इथे पहिल्या आणि तिसऱ्याचं गुणोत्तर जर घेतलं आपण तर 14x भागेला 7z बरोबर 5/8 तिरकस गुणाकार केला परत म्हणजे इथे 7z गुणेला 5 आला हा तिरकस गुणाकार आणि हा तिरकस गुणाकार 14x गुणेला 8 म्हणजे 7×5 35z बरोबर 14 गुणेला 8 आपले होतात 112 म्हणजे 35z बरोबर 112x म्हणजे हा 35z आहे इकडे गुणेला 35 असल्यामुळे इकडे भागेला 35 होऊन जाईल म्हणजे z ची व्हॅल्यू येईल तुमची 112/35 इथे 7चा भाग जातो 7 7 उरले किती 4 7 42 म्हणजे 16 आणि इथे 7/35 म्हणजे z ची व्हॅल्यू काय येईल तुमची 16/5x बरोबर आहे म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 49/20x z ची व्हॅल्यू मिळाली 16/5x त्याच्यामुळे x y z यांचं प्रोपोर्शन काय असेल त्यांचं गुणोत्तर काय असेल तर x as y ची व्हॅल्यू इथे पुट केली आपण 49/20x आणि इथे 16/5 z ची व्हॅल्यू 16/5x बरोबर आहे म्हणजे इथे x x x सगळा कॅन्सल झालाय तिन्ही बाजूचा म्हणजे आपल्याला मिळेल 49/20 16/5 आता इथे आपण 20 ने जर गुणलं समजा तर इथे 20 शिल्लक राहतील 1 गुणेला 20 20 इथे 20 ने गुणलं तर वरचा 20 आणि हा 20 कॅन्सल होऊन जाईल आणि इथे 20 ने जर गुणलं समजा इथे 20 ने जर गुणलं आपण तर काय जाईल 5 चोक 20 16 चोक 64 म्हणजे तो प्रमाण काय असेल तुमचं भागीदारीचं तर 20 49 64 असं तुमचं भागीदारीचं प्रमाण राहील नंतर पुढचं आहे ए बी आणि सी यांनी व्यवसायासाठी 50,000 रुपये गुंतवले ए ने बी पेक्षा 4,000 रुपये जास्त गुंतवले बी ने सी पेक्षा 5,000 जास्त गुंतवले तर रुपये 35,000च्या एकूण नफ्यातून ए चा नफा किती ए चा नफा आपल्याला शोधायचा आहे आता समजा सी ने x रुपये गुंतवले असं आपण सपोज करू तर आपल्याला काय दिलेलं आहे बी ने सी पेक्षा 5,000 जास्त गुंतवले म्हणजे बी ची गुंतवणूक काय असेल सी पेक्षा 5,000 जास्त म्हणून बी ने सी ची गुंतवणूक आपल्याला माहिती आहे x आहे म्हणून बी ची गुंतवणूक काय असेल x अधिक 5,000 रुपये गुंतवले बरोबर आहे आणि आपल्याला दिलं आणखीन की ए ने बी पेक्षा 4,000 जास्त गुंतवले आहेत बरोबर आहे ए ने बी पेक्षा 4,000 जास्त गुंतवले आहेत आता बी ची गुंतवणूक किती आहे x अधिक 5,000 आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा 4,000 जास्त ही ए ची गुंतवणूक झाली म्हणून ए ने किती गुंतवले x अधिक 5,000 अधिक 4,000 बरोबर आहे परंतु 5,000 अधिक 4,000 म्हणजे 9,000 म्हणजे ए ची गुंतवणूक काय झाली x अधिक 9,000 आता टोटल गुंतवणूक जर बघितली आपण सी ची गुंतवणूक आहे तुमची x बी ची गुंतवणूक आहे x अधिक 5,000 आणि ए ची गुंतवणूक आहे x अधिक 9,000 म्हणजे एकूण गुंतवणूक किती येईल तुमची x अधिक 5,000 अधिक x अधिक 9,000 x अधिक x अधिक x 3 वेळा आलेला आहे म्हणजे 3x झाला 5,000 अधिक 9,000 म्हणजे 14,000 एकूण गुंतवणूक झाली परंतु आपल्याला काय दिलेली आहे एकूण गुंतवणूक जी दिलेली आहे ती 50,000 दिलेली आहे त्याच्यामुळे परंतु एकूण गुंतवणूक ही 50,000 आहे त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की ही जी व्हॅल्यू आहे 3x अधिक 14,000 बरोबर 50,000 आता इकडे अधिक 14,000 आहे तो इकडे नंतर वजा 50,000 14,000 झाला म्हणजे 3x बरोबर 50,000 वजा 14,000 50,000 वजा 14,000 म्हणजे 36,000 म्हणजे 3x ची व्हॅल्यू तुमची 36,000 झाली हा 3 इकडे गुणेला इकडे नंतर भागेला झाला म्हणून x ची व्हॅल्यू काय आली 36,000 भागेला 3 म्हणजे 12,000 बरोबर आहे मग आपल्याला ए ची गुंतवणूक काढता येईल इथे म्हणजे ए ची गुंतवणूक काय येईल तुमची ए ची गुंतवणूक झाली x अधिक 9,000 बरोबर आहे x अधिक 9,000 म्हणजे 12,000 अधिक 9,000 म्हणजे 21,000 मग आपल्याला ए चा नफा शोधायचा तर नफा म्हणजे काय तर एकूण गुंतवणूक सॉरी ए ची गुंतवणूक करायची आहे नफा कसा शोधायचा आहे तर ए ची गुंतवणूक भागेला एकूण गुंतवणूक बरोबर आहे आणि गुणेला एकूण नफा म्हणजे ए ची गुंतवणूक भागेला एकूण गुंतवणूक गुणेला एकूण नफा हा फॉर्म्युला आहे यानुसार तुम्हाला ए चा नफा फाइंड करता येईल आता ए ची गुंतवणूक आहे तुमची 21,000 एकूण गुंतवणूक आहे 50,000 आणि एकूण नफा आहे तुमचा 35,000 हा फॉर्म्युला आपण इथे वापरतो आहे हा इथे टाकलेला आहे बघा हे 3 शून्य कॅन्सल झाले हे 3 शून्य कॅन्सल झाले हा एक शून्य आणि हा एक शून्य कॅन्सल झाला नंतर हा गुणाकार केला तुम्ही तर 5 1 5 5 7 35 म्हणजे 700 बरोबर आहे म्हणजे 21 गुणेला 700 म्हणजे उत्तर येईल तुमचं ए चा नफा किती झाला तर 14,000
700 रुपये याप्रमाणे.